हा अभंग अतिशय सुंदर असा अभंग आहे आणि व्यवस्थित पाहिला की याचा अर्थ श्री संत तुकाराम महाराजांच्या कृपेनं आपल्याला थोडा थोडा कळायला लागतो. ते म्हणतात, दुजे खंडे तरी, की ज्यावेळी दुसरं जे आहे, दुसरं म्हणजे काय, की एक आपण मी म्हणतो आणि एक तू म्हणतो, तर तूचा भाग जो आहे त्याचा खंड झाला, म्हणजे ते संपलं की उरतं काय, तर आपण म्हणून मी उरतं असं आपण सांगू, की ज्यावेळी तू संपतं त्यावेळी मी उरतो. संत तुकाराम महाराज म्हणतात असं नाही, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. ज्यावेळी तू संपतो त्यावेळी हरी उरतो, एक भगवंत उरतो सगळ्या ठिकाणी. तर ही भक्ताची एक विलक्षण दृष्टी विचार करण्याची. त्यामुळे हा अभंग तसा वरवर पाहता हे अद्वैत दर्शनच आहे, मात्र त्या पलीकडे जाऊन याच्यात पराभक्तीच्या काही खुणा आपल्याला दिसतात. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी ठाव नलगे धुंडावा. की हा देव कुठं आहे, हा हरी कुठं आहे. तर आता तुकाराम महाराज असं सांगत नाहीत की हा वैकुंठात आहे. आता असं सांगतात की तो तुमच्या अंतरातच आहे. आपणा बाहेरी ठाव नलगे धुंडावा, की बाहेर शोधायला जायची गरज नाही. जसं एक संत वचन आहे, देव शोधाया गेलो तो देवची होऊनी ठेलो. अगदी त्याच धर्तीवरचं हे वचन आहे की देव कुठे आहे, कुठे शोधायला जायची गरज नाही, तर तो आतच आहे. इतुले जाणा वया जाणा कोड. कोड म्हणजे काय, इच्छा. की तुम्हाला अशी इच्छा असेल की हे जाणायचं आहे मला, तरी मने मना. ह्याचा अर्थ काय, की तुमचं मन जे आहे ना त्यानं तुम्ही मनन करा. मनन करा, जसं आपण म्हणतो श्रवण, मनन आणि निदिध्यासन. तर हे मनन जी मधली दुसरी पायरी आहे, त्या पायरीकडे तुकाराम महाराज निर्देश करतात की तुम्ही मनन करायला सुरुवात करा. श्रवण म्हणजे ऐकणं नाही बरं का. श्रवण म्हणजे तात्पर्य निश्चय. म्हणजे आपण जे ऐकलं त्यातून एक तात्पर्य काढून निश्चय करायचा की आपल्याला तसं वागायचं आहे, तसं आचरणात आणायचं आहे. त्यानंतर मननाचा भाग असतो. मनन म्हणजे काय, तर जे आपण ठरवलं आहे त्याच्या प्रतिकूल जर काही वृत्ती असतील, त्याच्या प्रतिकूल जर काही गोष्टी असतील, तर मनन करून किंवा चिंतन करून त्यांचा निराश करायचा, त्यांचं निरसन करायचं, याला मनन म्हणायचं. तर संत तुकाराम महाराज आपल्याकडून अशा अपेक्षा बाळगतात की तुम्ही मनन करा, याविषयी मनन करा की भगवंत तुमच्या स्वतःमध्येच आहे, तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. आणि पुढे ते उदाहरण देतात, पारधीच्या खुणा जाणे तेणेची साधाव्या. तर पारध जी आहे म्हणजे शिकार, ही कुणाला साधते, तर त्याच्या खुणा जो जाणतो आहे की नाही. हा पारधीचा कशासाठी उदाहरण दिलं संत तुकाराम महाराजांनी, कारण आणखी एका ठिकाणी त्यांनी गाथ्यामध्ये या पारध्यांच्या दृष्टीनं एक चरण लिहिलेलं आहे. ते असं आहे की तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगी जो काढी पारधी तो. याचा अर्थ महाराज ज्यावेळी पारधी म्हणतात त्यावेळी त्यांना अपेक्षित असतं चतुरपणा. तर म्हणून इथे म्हणतात की पारधीच्या खुणा जाणे तेणेची साधाव्या. ही शिकार कुणाला करता येते, की त्याच्या काही विशिष्ट खुणा असतात की ते ज्याची शिकार करायची आहे त्याच्याविषयी आपल्याला काही चर्चा करायची गरज नाही, परंतु त्याच्या विष्ठेवरून त्याचा माग काढतात. हे जे आपले मारुती चितमपल्ली आहेत यांच्या पुस्तकातून बराचसा तो भाग आपल्याला कळू शकतो. तर हा पारधी जो आहे तो हुशार असतो, त्याला माहीत असतं हे सावज कसं हेरायचं आणि कसं टिपायचं. तर या खुणा त्याला माहीत असतात. तसं महाराज म्हणतात तुम्ही मनन करा. तो पारधी ज्यावेळी खुणा टिपत असतो तो त्या प्राण्याचं मनन करतो ना, त्याचं निरीक्षण करतो, पाहतो, नंतर त्याचं आकलन करतो. तसं तुम्ही मनाने चिंतन करा. काय चिंतन करा हे तिसऱ्या चरणात सांगतात, आधी देह काय खरा. की हा देह जो आपण म्हणतो की हे माझं नाक, हे 2 डोळे, हा मी आहे, हे जे म्हणतो हे खरं आहे का, हा देह खरा आहे का, किंवा मी या स्वरूपानं खरा आहे का. जसं एखाद्या साखरेला आपण म्हणलं हा गुळ आहे, तर नीट जाऊन पाहिलं तर आपल्याला कळेल की ही साखर आहे. तसं या देहाला मी म्हणताना मी या शब्दाचा जो अर्थ आहे तो देहापाशी लागतो का, हे नीट पाहायला पाहिजे. आधी देह काय खरा, देह संबंध पसारा, किंवा देह संबंध म्हणजे काय, माझे हा शब्द.
की मी तर खरा आहे का पहा, म्हणजे देह या वाच्यार्थानं, आणि माझे या वाच्यार्थाचा जो पसारा केलेला आहे की मी एक असतो आणि माझं हे असतं, माझं ते असतं, हा जो पसारा आहे तो कसा आहे, तर महाराज आणखी एक उदाहरण देऊन आपल्याला समजावतात. बुजगावणी चोरा रक्षण असे भासत असे. जसं एखादा चोर येतो आणि शेतावर बुजगावणं असतं. आता ते बुजगावणं काय मनुष्य असतो का? नाही, ते एक कापडाचं बाहुलं असतं. पण त्या चोराला असं वाटतं की हे खरं आहे, हे खरं आहे. महाराज म्हणतात तसं देह आणि देहाच्या संबंधाचा जो पसारा आहे, म्हणजे मी आणि माझं, हा जो पसारा आहे तो या बुजगावण्यासारखाच आहे. तो दिसतोय पण तो सत्य नाही. म्हणून त्याला आपण वेदांताच्या भाषेत मिथ्या म्हणू शकतो. मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या पदार्थ दिसतो पण तो जसा आहे तसा कळत नाही. तसं हे देह जो आहे आणि देहाचा पसारा जो आहे तो दिसतो, आपल्याला अनुभवाला येतो, पण तो सत्य असेलच असं नाही. मग तुकाराम महाराज तर असं सांगितलं नाही त्यांनी. ते म्हणतात तुम्ही मनन करा, आहे की नाही. आधी आपल्याला कुणी सांगितलं की बाबा रे साखर गोड आहे, आणि आपण हेच घोकत राहिलो की साखर गोड आहे, गोड आहे, तर आपल्याला आयुष्यभर ती गोडी कळूच शकत नाही. त्याऐवजी एखाद्यानं जिभेवर साखरेचा एक कण जरी ठेवला तरी आपल्याला लगेच अनुभवाला येईल की अरे हां, साखर गोड आहे म्हणजे काय आहे, या वाक्याचा अर्थ आपल्याला लगेच कळेल. तसं महाराज म्हणतात तुम्ही मनन करा याचं, की हा देह आणि देहाच्या संबंधी जो काही पसारा तुम्ही मांडलेला आहे, तुका करी जागा, शेवटचे चरण सांगतात की मी तुम्हाला जागा करायला आलोय. नको वसपू वावगा. तर वसपू या शब्दाचा अर्थ भित्र असा करावा असं मला वाटतं. की महाराज म्हणतात की तू भिवू नकोस, हां मी तुला जागा करतो, तू घाबरून जाऊ नकोस, आहेस तू अंगा. कारण तुला ह्या बाहेरून कुठून गोष्टी आणायची गरज नाही, तू स्वरूपानंच हे परब्रह्म आहेस. म्हणून पहिल्या चरणात सांगतात आपण बाहेरी ठाव न लगे धुंडावा, कारण जे शोधतोस ते तुझ्या आतच आहे. तर आहेस तू अंगा, मग काय कर, अंगी डोळे उघडी, की तू त्या अंगाचा तू अंगी तू आहेस, आणि अंगी म्हणून तू डोळे उघड की तुला कळेल की मी ह्या अंगाचाच एक भाग आहे. अंग म्हणजे परब्रह्म आणि अंगी म्हणजे जीव. तर तू डोळे उघड आणि तुला कळेल की तू परब्रह्माचाच भाग आहेस, किंवा हे परब्रह्मच तुझ्या आत आहे. असा जो अभंग आहे तो वरकरणी तसं अद्वैत्यांचं वेदांत वाटतो, परंतु पहिल्या चरणात जे आहे की दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. हरी या शब्दानं इकडे पराभक्तीचा निर्देश होतो असं मला वाटतं. तर हा अतिशय सुंदर असा अभंग, महाराजांच्या अभंगांचा अर्थ लावणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आपली जशी बुद्धी असेल तसा तो अभंग त्याच्या अर्थाचं प्रकाशन करत जातो. या अभंगाची सेवा जी आज आपल्याकडून घडली, काही चुकलं असेल तर महाराजांनी क्षमा करावी. हे धार्ष्ट्य जे आहे ते आपल्या अल्पबुद्धीचं धार्ष्ट्य आहे की त्यांच्या अभंगाला आपण स्पर्श करायला जावं. झालेली सेवा आपण त्यांच्या चरणी अर्पण करूयात. रामकृष्ण हरी.